शेती जेवढी रील्स मध्ये भारी दिसते तेवढी रिअल मध्ये नसते. आता ह्यो सगळा काय विषय झालाय त्याला सांगतो तुम्हाला. तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचा लाडका ब्लॉगर शेऱ्या. आज जरा सकाळी लवकरच उठून बाहेर गेलेलो कारण आपल्याला एक किरकोळ शूट करायचा होता. तो शूट कंप्लीट करून डायरेक्ट गेलो तो चहा प्यायला, कारण आपल्याला सकाळची सुरुवात चहापासूनच लागते. तिथनं घरी जाऊन अशी ताणून दिलेली डायरेक्ट सायंकाळी सुटलो, आणि ते पण घरच्यांनी उठवलेलं कारण रानात जायचं होतं. रानात नुसतं गेलो होतो तेवढ्यात रानात 4-5 बिबट्या आढळलं. नुसतं रानात इकडे तिकडे पळत होतं. त्यांच्याकडे दुर्लक्ष करून आम्ही आमचं काम चालू केलं. काम म्हणजे मध्ये पेरणी झालेली पण मध्ये मध्ये मोराने बिया खाल्लेल्या, त्यामुळे ते आपल्याला हायच्या डबल टोकायच्या होत्या. बिया टोकायच राहिलं बाजूला, आपण जे खालच्या तुकड्यात पेरणी केली होती तिचं पण रोप कोणी रोपटून टाकलेले रानात तसं. आणि फक्त खालच्या तुकड्यातच नाही अख्ख्या रानात तसं करून ठेवलेलं सगळं. आता हे कुठल्या माणसाने केलेलं का कुठल्या प्राण्याने केलेलं काय माहिती. त्यामुळे मी म्हणत होतो शेती जेवढी रील्स मध्ये चांगली दिसते तेवढी रिअल मध्ये नसते. तिथनं रानात येऊन डायरेक्ट अशी ताणून दिली. डायरेक्ट संध्याकाळी सुटलो होती, पण गल्लीतल्या दादांचं कॉल आलेलं, म्हणजे कॅफेत ये तुझा वाढदिवस साजरा करायचा आहे. आणि मी पण कॅफेत गेलो. आधी कॅफेचा स्नॅप टाकला, मग केकचा स्नॅप टाकला. त्यामुळे पोरांचा झपाझप मेसेज यायला लागलं केलाय वहिनीने बर्थडे म्हणून. आता ह्यांना कोण सांगणार, वहिनीने वाढदिवस साजरा करायला वहिनी पण लागते त्यासाठी. हे वाढदिवस साजरा करून निवांत बसलेलो तेवढा जोडीदारांचं कॉल आलं, म्हणजे गावात अरे वाढदिवस साजरा करायचा आहे. तिथं हे वाढदिवस साजरा करून केलो डायरेक्ट तात्यांच्या विक्रीत, कारण अजून तिथं जोडीदार थांबलेलं, तिथे एक वाढदिवस साजरा करायचा होता. आणि त्यात मेन विषय म्हणजे काल रात्री वाढदिवस साजरा करायला मी पण इथं नव्हतो आणि छोट्या पण इथं नव्हता, त्यामुळे तिने आज बेत केलेला ह्याचा. शेवटी एकदा सगळं वाढदिवस साजरा करून गेलो डायरेक्ट घरी. आता चला इथपर्यंत व्हिडिओ बघितलाय तर लाईक आणि फॉलो करून जावा. चला भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये.